अकोला येथील रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असलेल्या व्यवसायावर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रसोई फॅमिली रेस्टॉरंट व हॉटेल ब्ल्यू डायमंड येथे धाड घातली। हॉटेल ब्ल्यू डायमंडचा भाडेकरू प्रशांत जावरकर तसेच चालक सनी नवले हे ग्राहकांकडून पैसे घेऊन हॉटेल ब्ल्यू डायमंडच्या खोलीमध्ये वेश्या व्यवसाय करून घेत आहेत अशी माहिती मिळाली। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजपाल ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पांडे, गणेश घुंपटवाड, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पाटील तसंच महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री मेसरे यांच्यासोबत सापळा रचून फंटरच्या साह्याने छापा टाकला असता हॉटेलच्या एका खोलीमध्ये तरुण व तरुणी आढळले। त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं, तर सनी नवले आणि प्रशांत जावरकर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 7 नोव्हेंबर 2011 रोजी आम्ही एलसीबी कार्यालयात हजर असताना आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की माउंट कार्मेल शाळेजवळील रसोई फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एक हॉटेल चालक नामे सनी दिगंबर नवले हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतो अशी बातमी मिळाल्याने आम्ही कार्यालयातून सोबत 2 पंच, फोटोग्राफर व पोलीस स्टाफ असे रवाना होऊन व वरिष्ठांना माननीय SDPO साहेब सचिन कदम सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने आम्ही रसोई हॉटेल येथे छापा टाकला असता तेथे आम्हाला एजंट हॉटेल चालक सनी नवले हा फंटरकडून पैसे घेताना मिळून आला। तसेच आम्ही आतमध्ये प्रवेश केला असता एका रूममध्ये एक पीडित व फंटर यांना आम्ही पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे। विदर्भ न्यूज अकोला।